राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी लाखांचं मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अक्षयजी आहेत। अक्षयजी, काय पहिली प्रतिक्रिया या विजयाने? हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित करतो की हा विजय त्यांचा झालेला आहे, माझ्या वडिलांचा। त्यांनी 30-35 वर्ष जनतेमध्ये राहून काम केलेलं आहे। जनतेशी नाळ जुडली गेलेली आहे। प्रत्येकाची गरज साहेबांनी ओळखत या 30-35 वर्षामध्ये त्यांच्यासाठी काम केलेलं आहे। म्हणून आज ही निवडणूक न समजता एक भावना होती प्रत्येकाची साहेबांच्या प्रती, आणि ती भावना मला मतदान करून व्यक्त केलेली आहे की आम्ही साहेबांचा साहेबांचा मुलगा अक्षयला काय आम्ही एकटं सोडलेलं नाही। आम्ही अक्षयसोबत जसे कर्डिले साहेबांसोबत होतो खंबीरपणे, तसेच अक्षयसोबत बी एक कुटुंबातल्या सदस्यासारखेच खंबीरपणे उभा आहोत, हे मताच्या माध्यमातून जनतेने आज दाखवले। बघितलं तर एक भावनिक किनार मोठी या निवडणुकीला होती। मुख्यमंत्र्यांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, तरी निवडणूक झाली आणि जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय। काय या सगळ्या संदर्भात? मुख्यमंत्री साहेब आणि कर्डिले साहेबांचं एक वेगळं नातं होतं, एक वेगळं प्रेम होतं। त्यांची एकमेकांवरती एक वेगळी भावना होती। मग त्याच भावनेच्या आधारावर फडणवीस साहेबांना वाटलं की निवडणूक बिनविरोध व्हावी, कारण की साहेबांचं योगदान मोठं आपल्या मतदारसंघासाठी, जिल्ह्यासाठी फार मोठं आहे। मग त्यांची भावना होती, पण त्या गोष्टी घडल्या नाही। त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला, पण त्यांनी पहिल्याच आपल्याशी संवाद करताना स्पष्ट सांगितलं होतं, जरी बिनविरोध नाही झाली तरी पण आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढू। आणि आज त्यांनी मोठी ताकद आणि साथ आणि संधी मला दिली, त्यामुळे हा विजय झाला। जो विश्वास कर्डिले साहेबांनी इतके वर्ष जनतेचा कमवलेला आहे, ते सातत्याने जनतेमध्ये असायचे। तुमची देखील वाटचाल पुढची कशी असेल? माझी वाटचाल आज सगळी जनता मला कर्डिले साहेब म्हणून पाहते की आम्ही कर्डिले साहेबांना माझ्यात पाहतो, अशी जनता मला म्हणते। तर निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये जनतेची जी माझ्याकडनं अपेक्षा आहे, ज्या भावना आहेत, तीच भावनेचा आदर ठेवून या सगळ्या गोष्टी आज माझ्यासाठी जनतेने केल्यात 6 महिन्यापासून। तर या सगळ्या गोष्टीची जाणीव मला कायम राहून मी जनतेच्यासाठीच शेवटचा श्वास साहेबांनी जसा घेतला तसा माझा शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच असेल। ज्या पद्धतीने भाजपच्या वरिष्ठांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी प्राजक्त तनपुरे निवडणुकीत थांबले, त्याचा देखील मोठा परिणाम या सगळ्या निवडणुकीवर दिसून आला। आता विजयानंतर तुम्ही त्यांची भेट घेणार, आभार मानणार? त्यांची भेट घ्यायला मला कुठलीच अडचण नाही। 100% मी त्यांची भेट घेईल। आज त्यांना इच्छा होती निवडणूक करण्याची, पण त्यांनी भावनेचा आदर ठेवता पक्षश्रेष्ठींना मान सन्मान केला आणि निवडणुकीमध्ये अर्ज न भरला। त्यामुळे त्यांचे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे, कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो। निश्चित वाटलं हे होते अक्षय कर्डिले, ज्यांनी आपला हा विजय जो आहे तो वडील शिवाजीराव कर्डिले यांना समर्पित केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वडिलांप्रमाणेच केवळ जनतेसाठी काम करेल असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलाय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहुरी, अहिल्यानगर।